प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपल्या सर्वांना सलाम. We are glad to bring you the word of God once again. आणि पुन्हा एकदा देवाचं वचन आपल्याकडे घेऊन येण्यामध्ये आम्हाला आनंद होत आहे. Thank you for your attentiveness in listening to the word of God. आणि देवाचं वचन आपण निरंतर ऐकत आहात त्याबद्दल आम्ही आपले धन्यवाद करतो. People from Pakistan, people from Nepal, people from all over India listening to the word and then they are being blessed. आणि नेपाळमधून, भारतातून, पाकिस्तानातून त्या ठिकाणी लोक देवाचं वचन ऐकत आहेत, वेळ देत आहेत, त्याबद्दल देवाच्या नावाला गौरव असो. You will be definitely blessed today through this word. आणि आजच्या या वचनाद्वारे निश्चित देव आपल्याला आशीर्वाद देईल. As we listen to the word of God, let us expect God to speak to us. आणि म्हणून आज देवाचं वचन आपण ऐकत असताना अपेक्षा करूया की देव आपल्यासोबत बोलेल. Nowadays we are hearing a common word called quarantine. आणि आजच्या दिवसामध्ये आपण सध्याला एक साधारण शब्द ऐकत आहोत, तो म्हणजे विलगीकरण. What is the meaning of quarantine? मग विलगीकरणाचा अर्थ काय होतो? We are going to spend few minutes on the quarantine and how there will be a blessing and prosperity through even in the period of quarantine. आणि आपण आज या शब्दाविषयी थोडक्यामध्ये बघणार आहोत आणि त्याच्या या शब्दाद्वारे किंवा या काळामध्ये आपल्याला त्याच्याद्वारे आशीर्वाद किंवा त्याच्याद्वारे अधिक संपन्नता कशी मिळेल हे आपण आज बघणार आहोत. Open Bible defines quarantine as restricted in public contacts. आणि या ठिकाणी ओपन बायबल जे इंग्रजी बायबल आहे त्यामध्ये विलगीकरण हे लोकांच्या दृष्टीने कसं आहे हे समजवण्यात आलेलं आहे. To grow in spiritual life we need to use study Bibles. आणि आत्मिक जीवनामध्ये वाढण्यासाठी आपल्याला स्टडी बायबलची गरज आहे. May God help us to be a people who study the scripture more deeply and then more closer that we may grow in the word of God. आणि देव आपल्याला मदत करू की अधिक खोलवर रीतीने आपण त्याच्या वचनाचा अभ्यास करून अधिक त्याच्यामध्ये वाढावं यासाठी. And Open Bible lists us 3 incidents of quarantine. आणि ओपन बायबल जे आहे हे विलगीकरणाचे 3 प्रकारचे अर्थ आपल्याला सांगतं. First of all, पहिलं, it's from the book of Leviticus. लेवियाचं पुस्तक जर आपण वाचलं तर त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. And it's a leper who is to be quarantined and then who is set apart from the society. आणि जो कुष्ठरोगी आहे, जो कोळी आहे, त्या कोळीला त्या ठिकाणी विलगीकरण त्याचं केलं जाऊन त्याला लोकांपेक्षा विभक्त असं ठेवलं जायचं. Then secondly we read about Miriam in the book of Numbers 12th chapter. आणि त्यानंतर गणनाच्या पुस्तकामध्ये मिरियम बद्दल आपण वाचतो. And she was quarantined because she talked against servants of God and then sinned against God. आणि ती देवाच्या सेवकांविरुद्ध बोलली, देवाविरुद्ध तिने पाप केलं, त्यामुळे तिच्यावरही त्या ठिकाणी तो देवाचा हात उगारला गेला. And then thirdly we see about a king who sinned against God. आणि त्यानंतर तिसरा एक राजा आपण बघणार आहोत जो देवाच्या विरुद्ध, ज्याने देवाच्या विरुद्ध पाप केले. And then that we read in the book of 2 Kings 15:1-5. आणि ते आपण दुसरे राजे याचा 15वा अध्याय आणि 1 ते 5 मध्ये आपण पाहतो. Not only that, we read detailed study about him in 2 Chronicles. आणि त्याच्या अधिक आपल्याला माहिती दुसऱ्या इतिहासामध्ये आपल्याला बघायला मिळते. In 2 Kings it is only a short story about his life. आणि दुसऱ्या राज्यामध्ये त्या ठिकाणी त्याच्या जीवनाचा फार थोडका भाग दिलेला आहे. But in 2 Chronicles पण दुसऱ्या इतिहासामध्ये we have the detailed study about this king. पण दुसऱ्या राज्यामध्ये आपल्याला अधिक सखोल रीतीने या राजाबद्दल पाहायला मिळतं. As we study the scripture, आणि ज्यावेळेस आपण देवाचं वचन इथे पाहत आहोत, let us hear the word of God with the spirit of prayer. आणि प्रार्थनाच्या आत्म्याने प्रार्थनापूर्वक आपण देवाचं वचन ऐकण्याचा प्रयत्न करूया. People should be blessed. देवाचा आशीर्वाद लोकांना. Not only those who here in India, but in Pakistan and in Nepal and in other places of the world. आणि केवळ भारतातच नाही तर नेपाळ, पाकिस्तानामध्ये आणि जगाच्या ज्या कोपऱ्यामध्ये लोक हा संदेश बघत असतील त्या सर्वांसाठी. There are people who are hearing from Qatar. There are people who are hearing from UK
and different parts of our country. आणि कतार UK मधूनही लोक हा संदेश पाहत आहेत आणि जगातल्या वेगवेगळ्या भागातूनही लोक हा संदेश पाहत आहेत. And may God bless all of them. आणि परमेश्वर त्या सर्वांना आशीर्वादित करो. It says in 26th chapter of Second Chronicle. आणि दुसऱ्या इतिहासाचा 26वा अध्याय जर आपण वाचला, Let us turn to verse 1. आणि पहिलं वचन त्यातलं, Then all the people of Judah took Uzziah, who was 16 years old, and made him king in the room of his father Amaziah. उज्जिया 16 वर्षाचा असताना सर्व यहुदी लोकांनी त्याचा बाप अमस्या याच्या जागी राजा केले. And then verse 2. दुसरं वचन, It says he built Eloth and restored it to Judah after that the king slept with his fathers. अमस्या राजा आपल्या पितरांजवळ जाऊन निजल्यावर उज्जियाने एलोताची मजबूती करून पुन्हा ते यहुदाच्या सत्तेत आणले. What is this? हे काय आहे? Eloth was the harbor and a very good trade place where King Solomon built it, and then he opened big trade for Arabia and then India and other parts of eastern countries. आणि आपण पाहतो एलोथ हे जे ठिकाण होतं हे एक बंदर होतं आणि त्या ठिकाणी व्यापार चालत होता. शमूएलाने त्या ठिकाणी हे बंदर बनवलं जिथून अरब, भारत किंवा त्या ठिकाणी मध्य जो भाग आहे त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणावर व्यापार केला जायचा. Then verse 3 says, तिसरं वचन 16 years old was Uzziah when he began to reign. उज्जिया राज्य करू लागला तेव्हा तो 16 वर्षाचा होता. And he reigned 52 years in Jerusalem. त्याने यरूशलेमेत 52 वर्ष राज्य केले. What a bountiful, what a long period which he ruled the country. आणि आपण पाहतो किती अधिक हा काळ आहे ज्यावर त्याने राज्य केले. We read about other kings who ruled only 3 months and destroyed the whole country. आणि आपण पाहतो असे काही राजे झाले ज्यांनी केवळ 3च महिने राज्य केले आणि त्यांनी संपूर्ण देशाचा नाश केला. It moves me whenever I read those pages. आणि ज्यावेळेस मी हे वचन वाचतो त्यावेळेस मला खेद होतो. Verse 4 says, चौथं वचन म्हणतं, and he did that which was right in the sight of the Lord according to all that his father Amaziah did. त्याचा बाप अमस्या याच्या एकंदर वागणुकीस अनुसरून परमेश्वराच्या दृष्टीने जे नीट ते तो करी. I like that word, and he did that which was right in the sight of the Lord. आणि हे वचन मला फार आवडतं की परमेश्वराच्या दृष्टीने जे नीट जे योग्य ते तो करीत असे. What do you do today? आज आपण काय करतो? Do we take the word of God and the word of direct Lord as the real revelation of the word? आणि देवाचं जे वचन आहे हे त्याचं प्रगटीकरण म्हणून त्याचा शब्द म्हणून आज आपण त्याचं पालन करतो का? Word of God should become central to our life. देवाचं वचन आपल्या मनाच्या केंद्रस्थानी असायला हवं. So he did that which was right in the sight of the Lord. आणि वचन म्हणतं परमेश्वराच्या दृष्टीने जे नीट जे योग्य तेच त्याने केले. He did not follow his friends. त्याने त्याच्या मित्राच्या मागे गेला He नाही did not follow his elders. आणि तो त्याच्या वडीलधाऱ्यांच्या मागे गेला नाही. That doesn't mean that he has ignored all of them. याचा अर्थ हा नाही की त्याने त्या सर्वांकडे दुर्लक्ष केलं. But he prioritized and then he did whatever right in the sight of God. तर देवाच्या दृष्टीने जे योग्य होतं त्या सर्व करण्यासाठी त्याने प्राथमिकता दिली. Hallelujah. हालेलुया. Do you want blessings today? तुम्हाला आज आशीर्वाद हवेत का? Seek the will of God. देवाच्या वचनाकडे तुम्ही जा. Search the will of God. परमेश्वराची इच्छा तुम्ही जाणून घ्या Try to fulfill it. आणि ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. And God will definitely bless us. परमेश्वर निश्चित आपल्याला आशीर्वादित करेल. In First John, आणि योहानाच्या शुभवर्तनामध्ये First John, योहानाच्या पहिल्या पत्रामध्ये 2nd chapter, दुसरा अध्याय verse 17 we read, आणि त्याचं वचन 17 जर आपण वाचलं world and the worldly things are passing away, तर तिथे म्हटलेलं आहे जग आणि जगातल्या गोष्टी नाहीशा होत आहेत. but those who fulfill the will of God will remain forever and ever. पण जे देवाची इच्छा जाणून त्याप्रमाणे करतात ते सर्व काळ राहतील. Hallelujah. Hallelujah. Do we fulfill the will
of God? आपण देवाच्या वचनाकडे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो का? Is the word of God is a central to our life and ministry. आणि आपल्या सेवेमध्ये आपल्या जीवनामध्ये देवाचं वचन केंद्रस्थानी असतं का? Verse 5 says, 5 वचन म्हणतं, and he sought God in the days of Zechariah. देवाचे दृष्टांत जाणणारा जकर्या याच्या वेळी तो देवाच्या भजनी लागलेला Who असेल. had understanding in the visions of God. तो देवाच्या भजनी लागलेला असेल. In English we have a saying, आणि इंग्रजीमध्ये अशी एक म्हण आहे, tell me the name of your friend, I will tell your character. आणि तिथं असं म्हटलेलं आहे की तुझ्या मित्राचं मला नाव सांग, मी तुझं चरित्र तुला सांगेन. Very important. फार महत्वाचं आहे. Our friends influence us. आपले मित्र आपल्या जीवनावर प्रभाव If टाकतात. we have spiritual friends, we will definitely be influenced by spirituality. आणि जर आपले आत्मिक मित्र आहेत तर निश्चित आत्मिक रीतीने ते आपल्यावर प्रभाव टाकतील. Other day one brother was saying, आणि काही दिवसापूर्वी एक भाऊ मला म्हणत होते, oh, one brother prophesied about me. आणि एका देवाच्या सेवकाने माझ्यासाठी भविष्यवाणी केली. What is the prophecy? I asked him. आणि मी त्यांना विचारलं, मग नेमकी कोणती भविष्यवाणी होती? He said, your own sister made witchcraft against your family to destroy your family. आणि त्यांनी सांगितलं की तुझ्या स्वतःच्या बहिणीने तुझं कुटुंब उद्ध्वस्त करण्यासाठी तुझ्यावर जादूटोणा केलेला आहे. I don't like such men-pleasing prophets. आणि मला अशी लोक आवडत नाही जे संदेश त्यांचा भविष्य त्यांच्या त्या ठिकाणी त्यांच्या पुढे पुढे जे करतात. Such prophecy will definitely destroy the families and it will bring a bad name to the word of God. आणि असे लोक त्या ठिकाणी परिवार त्या ठिकाणी त्यांचा उद्ध्वस्त करतात आणि देवाच्या नावाला ते काळीमा लावतात. That is not from God, it is from his own thinking. He prophesied saying your own sister has made witchcraft against you. आणि हे देवापासून असू शकत नाही, कारण त्या व्यक्तीने स्वतःच्या मनाच्या विचाराने ते सांगितले की तुझ्या स्वतःची सख्खी बहीण तुझ्या कुटुंबाविरुद्ध जादूटोणा करते. Any prophecy should bring upliftment in our spiritual life, encouragement in our spiritual life. Otherwise, it is from men-pleasing prophecies. कारण कुठलीही भविष्यवाणी ज्यावेळेस होते ती आपल्या आत्म्याला आपल्या आत्मिक जीवनाला उन्नती देणारा असायला पाहिजे, नाही तर ती मनुष्यापासून आपल्याला खाली पाडणारीच असणार. This kind of prophecies will create hatred against their own family members. आणि अशा प्रकारची भविष्यवाणी त्यांच्या कुटुंबामध्येच एकमेकांविषयी द्वेष उत्पन्न करेल. No, there are so many prophets like that. आणि कितीतरी असे आहेत संदेश ते. They want to prophesy and then they will get a fame and they will get a big status. आणि अशा प्रकारचे भविष्यवाणी करतात आणि त्याच्याद्वारे त्यांना प्रसिद्धी मिळते आणि स्वतःचा त्या ठिकाणी मान सन्मान ते करून घेतात. But they will destroy the family. पण कुटुंबाचा ते नाश करतात. That is why आणि म्हणून our friends are very important. आपले मित्र फार महत्त्वाचे आहेत. Here, इथे this Uzziah is having the great friend whose name is Zechariah, and then who was understanding the visions of God. आणि या ठिकाणी आपण उज्जियाचा एक मित्र पाहतो, जकर्या, जो देवाच्या भजनी लागलेला होता. That is why his prophecy was good, and then that is the reason Uzziah became more prosperous, because he was following the word of God. आणि म्हणूनच त्या ठिकाणी त्या भविष्यवाणीमध्ये आपल्याला आशीर्वाद मिळतो आणि त्याच्याद्वारे उज्जियालाही आशीर्वाद मिळाले आणि त्याच्याद्वारे तो संपन्न झाला. Now from verse 6 आणि 6व्या वचनापासून आपण वाचलं, we see about the success of Uzziah. आणि आपण उज्जियाचं त्याला मिळालेलं जे यश आहे ते पाहतो. Uzziah is also called as Azariah. आणि उज्जियाला अझर्या असं सुद्धा म्हटलेलं आहे. That's why we need to be careful when we read these both the names. आणि म्हणून ज्यावेळेस हे दोन्ही नावं आपण वाचतो काळजीपूर्वक ते वाचावे. And this name is also we see in different verses, different parts of the scripture. For example, in Isaiah 6th chapter verse 1 also we read about Uzziah. आणि आपण यशायाचा 6वा अध्याय पहिलं वचन जर वाचलं तिथे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी याच्याबद्दल वाचायला मिळतं आणि या वचनाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये याचा उल्लेख केलेला आहे, म्हणून आपण सावधतेने ते वाचावं. Okay, now verse 6 says, आणि 6वं वचन म्हणतो, and he went forth and warred against the Philistines and break down the wall of Gath
and the wall of Jabneh, and the wall of Ashdod, and built cities about Ashdod and among the Philistines. त्याने जाऊन पलिष्ठांशी युद्ध केले, गत, यन्नो व अष्टोद यांचे कोट पाडून टाकले आणि अष्टोदाच्या आसपास व पलिष्ठांमध्ये त्याने नगरे वसविली. Who was Uzziah? आणि मग या ठिकाणी आपण पाहतो उज्जिया नेमका कोण He होता. was a talented warrior. आणि तो एक कौशल्यपूर्ण योद्धा होता. He was fighting and defeating kingdom after kingdom. आणि तो राज्यामागून राज्याचा पाडाव करीत पुढे चालला He होता. had victory everywhere, wherever he went. आणि जिथे कुठे तो गेला त्या प्रत्येक ठिकाणी त्याला विजय मिळाला. Then verse 7 says, 7 वचन म्हणतं, and God helped him against the Philistines. आणि देवाने त्याला पलिष्ठी लोकांच्या विरुद्ध सहाय्य केले. That is very, very important. आणि हे फार महत्त्वाचं आहे. God helped him against the Philistines. देवाने त्याला पलिष्ठी लोकांविरुद्ध सहाय्य केले. Hallelujah. हालेलुया. Let God be center of your life, beloved. प्रियांनो, आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू हा देव असावा. When God is the center of our lives, ज्यावेळेस देव आपल्या जीवनाचा केंद्र बनतो, you will see success everywhere. प्रत्येक ठिकाणी आपल्याला यश बघायला मिळेल. You will see God's hand everywhere. प्रत्येक ठिकाणी देवाचा हात आपल्याला पाहायला मिळेल. That is why we need to look unto God always. आणि म्हणून आपल्याला सदैव देवाकडे पाहण्याची गरज आहे. He did not go only to Philistines and those neighboring countries, but also he went to Arabians, dwelt in Gurbal and Mehunim. आणि तो केवळ पलिष्ठी किंवा त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशामध्येच नाही, तर गुरबालवासी, अरब व मौनी यांच्यापर्यंत जाऊन त्याने युद्ध केलं. He conquered them. आणि त्यांच्यावर त्याने विजय मिळवला. Wonderful. किती छान आहे. Let God be with you and everything will be taken care. देव तुमच्या बरोबर जर असला तर प्रत्येक गोष्टीची काळजी तो घेणार. Almost 1 year back, आणि 1 वर्षापूर्वी one couple, husband and wife, were weeping and crying because they didn't have anything to eat. आणि एक पती पत्नीचं कुटुंब त्या ठिकाणी रडत होतं, कारण त्यांच्याकडे घरामध्ये काहीही खाण्यासाठी नव्हतं. And then we helped them. आणि आम्ही त्यांना मदत केली. But पण they have forgotten what God has given, God's presence. आणि पण ते विसरून गेले की आम्ही त्यांना काय मदत केली, देवाने त्यांच्यासाठी काय पुरवठा केला. And then they became ungrateful. आणि त्या गोष्टीची त्यांना जाणीव राहिली नाही. Today, may God help us to be always in His presence and God to be carried in every situation in our life. देव आपल्या जीवनाच्या प्रत्येक वळणावर, प्रत्येक समस्येमध्ये आपली काळजी घेऊ. You will see the success. तुम्ही निश्चित यश बघाल. Now, let's go to verse 9. 9व्या वचनाकडे आपण जाऊया. What do we see in verse 9? 9व्या वचनात काय पाहायला मिळतं? Uzziah was not only a successful warrior, आणि उज्जिया केवळ यशस्वी योद्धाच नव्हता, but verse 9 says that Uzziah built towers in Jerusalem at the corner gate and at the valley gate and turning of the wall and fortified them. उज्जियाने जेरुसलेमेत कोपऱ्याच्या वेशीजवळ, खोऱ्याच्या वेशीजवळ आणि पोट वळसा घेतो तेथे बुरुज बांधून त्यास बळकटी आणले. Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. Uzziah was not only warrior but also a builder. आणि उज्जिया केवळ योद्धाच नव्हता, तो चांगला बांधकाम करणारा सुद्धा होता. He built towers. त्याने बुरुज बांधले. And then he also built a gate, valley gate, and it says Jerusalem at the corner gate and at the valley gate. आणि खोऱ्याच्या वेशीजवळ आणि जिथे कोट वळसा घेतो तिथे त्याने ते बांधकाम केलं. And then he was successful even in building towers. आणि ते बुरुज बांधण्यामध्ये सुद्धा त्याला ते यश मिळालं. Hallelujah. हालेलुया. Verse 10. 10वं वचन. We see one more skill in his life here in verse 10. आणि या 10व्या वचनामध्ये आणखीन एक कौशल्य त्याच्या जीवनामधलं आपण It says पाहतो. he built towers in the desert आणि त्याने जंगलात तळवटीमध्ये त्या ठिकाणी बुरुज बांधले. and digged many wells for he had cattle. आणि त्याच्याकडे जे जनावर होती त्यांच्यासाठी त्याने पुष्कळ हौद खोदले. He had cattle. त्याच्याकडे जनावरे होती. Wonderful. किती छान आहे. Beloved, he was a lover of cattle.
प्रियांनो, त्याला जनावरांची आवड होती. So he brought water needed water for all this cattle. आणि म्हणून या सर्व जनावरांसाठी लागणारं पाणी त्याने जमा केलं He dug wells, आणि त्याने हौद खोदले. both in the low country and in the plain. आणि त्याने तळवटीमध्ये असू दे किंवा जंगलामध्ये असू दे, प्रत्येक ठिकाणी त्याने ते बनवले. Husbandmen also and wine dressers in the mountains and in Carmel for loud husbandry. पहाडात व कर्मेलात त्याने शेतकरी व द्राक्षीचे मळेकरी असत त्याला In verse 11 we read that Uzziah was successful in making the army and fortifying it and strengthening it. आणि 11 वर्षामध्ये आपण बघतो की उज्जया राजाजवळ लढाऊ लोकांचं सैन्य होतं आणि त्यांनी त्या ठिकाणी तयार केलं, त्यांच्यामध्ये कौशल्य त्यांनी बनवलं होतं. Praise the Lord, hallelujah. देवाची स्तुती असो. And then verse 15 speaks about his production. आणि 15 वचन जे आहे त्याच्या निर्मितीबद्दल त्या ठिकाणी सांगतं. Jerusalem made engines and then they invented many things and then they produced tools which are needed for husbandry, which are needed for farming, which are needed for mechanical work. आणि वेगवेगळे यंत्र त्या ठिकाणी त्यांनी बनवायला सुरुवात केली होती. यरूशलेमच्या बुरुजांवर आपण पाहतो की त्या ठिकाणी शेतीसाठी, बाकीच्या उद्योगधंद्यासाठी लागणारी यंत्रे, हत्यारे आणि वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत ते त्यांनी बनवायला सुरुवात केली. Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. Hallelujah. हालेलुया. Verse 16 gives an indication and red indication. आणि 16 जे वचन आहे हे त्या ठिकाणी धोक्याची घंटा वाजवणार आहे. It says, but when he was strong, पण जेव्हा तो समर्थ झाला, when he was strong, जेव्हा तो समर्थ झाला, he failed. त्यावेळेसच अपयश आलं. Beloved, we need to be very careful about successfulness. प्रियांनो, यशस्वी होण्याबद्दल आपल्याला नेहमी काळजीपूर्वक राहण्याची गरज आहे. Everybody wants to be successful in his life and in his ministry, in his family, in his whatever enterprise. आणि जे काही जो व्यक्ती काम करतो त्या प्रत्येक गोष्टीमध्ये, मग त्याचा परिवार असो, त्याचं काम धंदा असो, त्याची सेवा असो, प्रत्येक गोष्टीमध्ये माणसांना यश त्यांना हवं असतं. But पण प्रियांनो, in the success there is also danger of failure. पण जिथे यश येतं तिथे अपयशाचा धोका सुद्धा असतो. It says, इथे म्हटलंय, in the early days of his life he was very good, very successful. त्याच्या अगोदरच्या काळामध्ये आपण पाहतो की उज्जिया खूप चांगला होता. As his king he was very, very successful. आणि एक राजा म्हणून तो निश्चित त्या ठिकाणी यशस्वी होता. Even in the spiritual life. आणि आत्मिक जीवनामध्ये सुद्धा. If you read Galatians 3rd chapter verse 3. आणि गलतीकारस पत्र 3रा अध्याय 3रा वचन जर तुम्ही वाचलं, They have started everything in spiritual spirit. जे काही त्यांनी सुरू केलं ते आत्म्याद्वारे त्या ठिकाणी आत्म्यात सुरू केलं. But they are ending in the physical and filthiness of the world. पण ज्याचा शेवट ज्यावेळेस आपण पाहतो हा जगिक दृष्टीने आणि वाईट रीतीने झालेला आहे. Beloved, our spiritual life needs to be growing day by day. प्रियांनो, आपलं आत्मिक जीवन प्रत्येक दिवशी वाढत असलं पाहिजे. I see many in the spiritual world. आणि मी पाहिलंय आत्मिक जगामध्ये मी पुष्कळशा गोष्टी पाहिल्या. There are many believers who are very good. आणि असे पुष्कळशे विश्वासणारे आहेत जे खरोखर चांगले They आहेत. are good in reading the scripture. ते देवाचे वचन वाचण्यात चांगलं आहे. They are good in giving to ते God. देवाला देण्यामध्ये चांगले आहेत. But as they grow, पण जसे ते वाढतात what happens? They forget reading the word of ते God. देवाचं वचन वाचायला विसरून They जातात. start applying. They don't start. They stop applying the scripture to their life. स्वतःच्या जीवनाला देवाचं वचन लागू करण्याचं ते विसरून जातात. All the more in giving, they become very dull. आणि देण्यामध्ये सुद्धा नंतर त्यांचा हात फार कमी होतो. I know many people. आणि असे पुष्कळचे लोक मला माहिती आहे. I am not a pastor to regularly give them spiritual feeding. आणि मी त्यांचा पालक नाही की त्यांना मी योग्य रीतीने वारंवार आत्मिक भोजन द्यावं. But I present study Bibles and commentaries that they may study and then grow. पण मी निश्चित अशा प्रकारचे स्टडी बायबल किंवा कॉमेंट्री जे आहे, शब्दकोश जे आहेत ते त्यांना मी देतो, ज्याच्या वेळेला त्यांनी वाचून देवाच्या राज्यामध्ये वचनात पुढे राहावं. I have seen some people. आणि मी पाहिले तसे लोक.
saying, "Brother, do you have printing press to print all this and give it to us in free as a gift?" आणि लोक मला विचारतात की ब्रदर तुमच्याकडे काय छापखाना आहे का की तुम्ही पुस्तकातले छापतात आणि आम्हाला मोफत आणून देतात. You know, sarcastically they talk like that. आणि अशा रीतीने त्या ठिकाणी चेष्टेद्वारे त्या ठिकाणी ते बोलत असतात. And then they don't realize how much I went through struggle to gather these costly Bibles and commentaries to present them. आणि त्यांना या गोष्टीची किंमत सुद्धा कळत नाही की मी किती कठीण प्रसंगातून जाऊन त्यांच्यासाठी ही महागडी बायबल किंवा ही जी पुस्तके आहेत ही उपलब्ध करून देतोय. They don't even be thankful to God for whatever they are getting. आणि जे काही त्यांना मिळते त्याच्याबद्दल ते देवाला धन्यवाद सुद्धा देत नाही. Here, this is what happened to King Uzziah. आणि हेच उज्जिया राजाबद्दल सुद्धा घडतंय. But when he was strong, his heart was lifted up and to his destruction. तो समर्थ झाला तेव्हा त्याचे हृदय उन्मत्त होऊन तो बिघडला. For he transgressed against the Lord his God. कारण आपला देव परमेश्वर याच्या आज्ञेचे त्याने उल्लंघन केले. This is what happens to many believers. आणि हीच गोष्ट आज पुष्कळशा विश्वास करणाऱ्या लोकांबरोबर होते. In the beginning, they are very good, faithful in following the word. आणि सुरुवातीला आपण पाहतो की देवाचं वचन वाचण्यात चालण्यामध्ये खूप छान असतात. Slowly they will slip down to the material things. आणि हळूवार रीतीने जगिक गोष्टीकडे त्या ठिकाणी ते पसरायला They लागतात. will say, "I have a very good flat now, praise the Lord, hallelujah." आणि नंतर मग म्हणाला अरे माझं घर किती माझा फ्लॅट किती छान आहे देवाची स्तुती असो. We purchased it and then every money, all the money is on loan. So our house is on loan now. आणि आता ते आम्ही तो विकत घेतलेला आहे. बरे तो लोनवर असेल पण ते घर आता लोनवर झालेलं आहे. And then they will also think of luxuries like I have purchased a very good top car. आणि ऐश्वर्याने जीवन जगायला पाहिजे आणि मी चांगल्यातली चांगली कार सुद्धा घेतलेली आहे. Car is also on loan. आणि कार सुद्धा लोनवर आहे. Whole life is on loan. आणि संपूर्ण जीवनच लोनवर चालत आहे. They don't think back how they will give back. आणि विचार सुद्धा करत नाही की परतफेड मी कशी करणार. They don't think back how they will return it. आणि विचार सुद्धा नसतो की मला ते परत करायचं आहे. They will think my salary is there, all the salary is cut. आणि माझा पगार आहे तर मग सगळा पगार त्याच्यामध्ये जाईल. Then they don't have money to eat properly. आणि मग नंतर खाण्यासाठी सुद्धा पैसे उरत नाही. They will start business and then they have to close down the business also because they cannot pay the rent. आणि नंतर काय की उद्योगधंदा सुरू करतात आणि तो सुद्धा बंद करावा लागतो कारण त्या जागेचं भाडं द्यायला सुद्धा पैसे उरत नाही. Think whether you have left God's standard. विचार करा की देवाचं जे स्थान आहे तिथून आपण महाग भटकलोय का. Think that where you have fallen. विचार करा की कुठेतरी माझं पतन झालंय का. In Revelation 2nd chapter, जर प्रकटीकरणाचा दुसरा अध्याय जर आपण वाचला we read about the church of Ephesus. आणि इफिसच्या मंडळीबद्दल आपण वाचतो. What happened there? इथं काय They झालं. were very good and they love ministry and then sacrificially giving. आणि त्यांचं प्रेम त्यांची सेवा आणि त्यागाने देण्याबद्दल ते खूप छान होते. What was their sin? पण त्यांचं पाप काय झालं. They have fallen from the first love. आपली पहिली प्रीती ते विसरून गेले. They are distributed to the worldly things and the material things. आणि जगिक गोष्टींकडे जगिक वस्तूंकडे त्यांचं आकर्षण जास्त वाढलं. Today, what about you? आज तुमच्याबद्दल काय. Are you divided into material things? आज आपलं सुद्धा त्या ठिकाणी दोन भागामध्ये विलगीकरण झालंय का. Check your life. स्वतःचं जीवन तपासा And restore back your life to Christ. आणि पुन्हा एकदा आपलं जीवन ख्रिस्तामध्ये पुनर्स्थापित करा. Start reading the Bible daily. देवाचं वचन रोज वाचण्याचा प्रयत्न करा. Start preaching the word daily. देवाचं वचन रोज सांगण्याचा प्रयत्न Start करा. giving to God daily. देवाला रोज देण्याचा प्रयत्न करा. Start establishing your spiritual life once आणि again. पुन्हा एकदा स्वतःचं आत्मिक जीवन बांधायला सुरुवात करा. You will see the blessings flowing. तुम्ही निश्चित तुमच्या जीवनावरती आशीर्वाद उतरताना पाहाल. What happened here? इथे काय झालं. He says, Bible says in the 16th verse, आणि पवित्र शास्त्र या 16व्या वचनात म्हणतो Uzziah went into the temple of the Lord to burn incense upon the altar of incense. आणि उज्जिया धूपवेदीवर धूप जाळण्यासाठी तो परमेश्वराच्या मंदिरात गेला. Though priests warned him,
जरी त्या ठिकाणी याजकाने त्याला सूचना केली होती, he neglected them. त्याने त्याचं दुर्लक्ष केलं He ignored them. आणि त्याने त्याच्याकडे दुर्लक्ष He केलं thought that he can perform everything and anything. आणि त्याला असं वाटायला लागलं की आता मी सगळं काही करू शकतो. When God smote him, ज्यावेळेस देवाने त्याला त्या ठिकाणी फटका दिला, what happened? काय झालं? Leprosy came. आणि त्या ठिकाणी त्याला कोड आलं. Then from the temple he was hurrying to go back. आणि आपण पाहतो की मग त्या मंदिरातून त्या ठिकाणी परत जाण्यासाठी घाई करू लागला. Even the priests helped him to pull him out. आणि त्या ठिकाणी याजकांनी सुद्धा त्याला मागे ओढलं. From that day he became a quarantined king, though he was a blessing for the whole nation. आणि त्या दिवसापासून तो विलगीकरणमध्ये असलेला, वेगळा केला गेलेला असा एक राजा होता, जरी त्याच्याद्वारे त्याच्या देशाला आशीर्वाद मिळाले होते तरी. Do you want to be a blessing for your people? तुम्हाला तुमच्या लोकांसाठी आशीर्वाद बनायचा आहे? Do you want to be a blessing for your surroundings? तुमच्या आजूबाजूच्या परिसरासाठी तुम्हाला आशीर्वाद बनायचा आहे? Give priority to the word of God. तर पहिलं प्राधान्य देवाच्या वचनाला You द्यावं. will definitely see the blessing being flowing through your life. तर निश्चित तुमच्या जीवनाद्वारे आशीर्वाद वाहताना तुम्ही पाहाल. Otherwise, if you go astray from the word of God, you will be quarantined and you will be limited to one place, and then you cannot be a real blessing to your own people. आणि जर देवापासून तुम्ही लांब गेला तर निश्चित अशा प्रकारे विभक्त केलं जाणं आहे. देवाच्या आशीर्वादापासून, त्याच्या सानिध्यापासून आपण वेगळे केले जाऊ. Here, pride slowly influenced him and at last destroyed his life. इथे आपण पाहतो की गर्वाने हळूवार रीतीने त्याचा ताबा घेतला आणि त्याचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. We will definitely pray for you that you may become blessing to many. आणि निश्चित आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू की तुम्ही अनेकांसाठी आशीर्वाद बनावं. Shall we close our eyes and look God in prayer? आपली दृष्टी आपण बंद करूया आणि परमेश्वराकडे आपली दृष्टी लावूया. Father, we thank you for this day. प्रभू, आजच्या दिवसाबद्दल आम्ही तुला धन्यवाद Thank देतो. you for this opportunity to read the word and see lessons for our lives, O God. आणि प्रभू, तुझं वचन पाहून आमच्या जीवनामध्ये प्रभू एक धडा घेण्यासाठी तू आम्हाला सहायता केलीस म्हणून तुला धन्यवाद. In the name of Jesus, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये we commit each and everyone who is hearing your voice, O God. प्रभू, तुझं वचन ऐकणाऱ्या प्रत्येकाचं जीवन आम्ही तुझ्या हातात समर्पित करतो. In the name of Jesus, ख्रिस्ताच्या नावामध्ये touch everyone. प्रत्येकाला स्पर्श कर. If anyone is ill and sick, in the name of Jesus, heal them right now. आणि जर कोणी आजारी आहे प्रभू, तर त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये प्रभू तू बरं कर, तुझ्या आरोग्याने त्यांना बरं. If anyone is possessed, in the name of Jesus, we command every evil spirit to leave them right now. आणि जर कोणी दुष्टात्माने ग्रस्त आहे तर आम्ही येशूच्या नावात त्या सर्व दुष्टात्मांना आज्ञा करतो की त्यांना सोडून ताबडतोब निघून जा. In the name of Jesus, येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये let the prosperity and peace haunt them and follow them, O Father. आणि प्रभू यश आणि संपन्नता प्रभू त्यांच्या उतरून त्यांच्या मागे ती चालव. Because of their life, त्यांच्या जीवनाद्वारे, because of their struggle, त्यांच्या प्रभू अडचणीमुळे, because of their problem, त्यांच्या समस्येमुळे they're broken down, O Lord. तुटलेले आहे. Touch them.